2017 ते 2025 या 8 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये मी पक्ष संघटन वाढवायचा बरोबर आटोकाट 1001% प्रयत्न केला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी सामाजिक विषय पक्षाच्या अनुषंगाने हाताळले. तिसरी गोष्ट, प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत माझा पक्ष पोहोचवला, माझी विचारधारा पोहोचवली, माझ्या पक्षाची विचारधारा पोहोचवली. त्याचबरोबर प्रभागातील अनेक नागरिकांच्या अनेक समस्या ज्या कित्येक कार्यकर्त्यांना माहीत नसत, त्या अशा पद्धतीनं पत्र देऊन, निवेदन देऊन, पाठपुरावा करून अनेक प्रसंग विषय मी सोडून घेतले. आणि हे सगळं करत असताना पक्षातली यंत्रणा मला म्हणायची की तुम्हीच उमेदवार. पक्षातली यंत्रणा, कारण एवढं काम सेनेत तर माझ्यासारखं कामच नाही. अख्ख्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे माजी आमदार, आमचे माजी खासदार सुद्धा सांगायचे की एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या क्वालिटीचं काम चाललंय आपलं. हे शब्द आहेत, भावनेतून बोलताय का हे खोटे शब्द नाहीत, हे खरे शब्द आहेत. की एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या, कारण मी अख्ख्या हडपसर विधानसभामध्ये मी कुणाला विचारायचं महेंद्र तात्या बनकर काय. अगदी 8 वर्षाचा काळ मी सेनेत आहे, परंतु काम एवढं प्रचंड केलं की नुसतं पक्षाचं नाही केलं तर सगळ्या अनुषंगाने जे अपेक्षित आहे एका कार्यकर्त्यांनी करणं ते मी काम केलं. आणि ते काम करताना निवडणूक लागल्यानंतर प्रभागातील नागरिकांचं म्हणणं आहे तात्या शिवसेनेचा परफेक्ट उमेदवार. सगळ्यांनी दिलं, यंत्रणा सांगतेय मला, पदाधिकारी सांगतायत. परंतु असं काही झालं की 2 आमच्या ज्या तिकिटी आहेत, जे एबी फॉर्म आहेत, जे माझी एक सहकारी आहेत महिला आणि मी, आमची कापली गेली तिकीट. आणि जे दुसऱ्या पक्षातून आलेत त्यांना अचानक मशालीची शॉल आली किंवा ते गळ्यातला आलं. मध्यंतरी तुम्ही पोस्ट टाकलेली मला वाचलेलं आठवतंय की मशालीवर दरोडा. हो, काय नेमक्या प्रभाग 16 मध्ये 2 मशालींवर दरोडा, रखवालदार चोरीत सामील. कोण आहे तो रखवालदार? नाही, रखवालदार कोण येते ज्याने त्याने ओळखायचं. कारण इथपर्यंत सांगणं हे खूप झालं. जनता सुद्धा, कारण माझ्यावर अन्याय झाला हे जनतेलाही माहिती. प्रत्येक जण आजही म्हणतो हडपसर गावात कुठे फिरताना, आता मी अपक्ष राहिलो उभा, अनेक लोक म्हणतात तुमच्यावर अन्याय झाला. ज्यांनी केला त्यांनाही माहिती आपण ह्याच्यावर अन्याय करतो. परंतु त्यांना तुल्यबळ पैशावाली लोक पाहिजे होती की पॅनल आपला पुढे गेला पाहिजे. हो, पैशाने चांगला माणूस पाहिजे, परंतु पैशाबरोबर काम सुद्धा पाहिजे. बरं, मी सांगतोय ना तुम्हाला, तरी पण मला ऐन वेळेस शेवट पण गाफील ठेवलं गेलं आणि ऐन वेळी तुमच्या देणार आहे, तुमचंच आहे, तुमच्याशिवाय कोण आहे.